गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते। आता केस गळती झालेल्या रुग्णांनी नख त्यांची अचानक विद्रूप होऊन नख कमजोर होऊ लागलेत। अनेकांची नख चक्क गळून पडलेत। या परिस्थितीमुळे आता परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिकांनी केला। दरम्यान एबीपी माझाच्या या बातमीनंतर आरोग्य विभागाला जाग आली। आरोग्य विभागाचं पथक गावात दाखल झालं। नख गळती प्रकरणी सर्व रुग्णांची तपासणी केली जाते। यावर आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बनकर काय म्हणतात आपण पाहूया। तर सध्या 4 गावांमध्ये एकूण 29 रुग्ण आहेत। यांच्यावर आम्ही प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे यांना संदर्भित करण्यात आलेले आहे। हे जे नखांचे समस्या चालू झालेली आहे तर हे सेलेनियम टॉक्झिसिटी किंवा सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे असल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे। सर, हे तेच रुग्ण आहेत का की त्यांची केस गळती झाली? हो, जे केस गळतीचे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये सध्या तरी या समस्या जाणवत आहेत नखांच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।